पुरी, चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाल्ली जाणारी झटपट तयार होणारी रेसिपी करूया। 2 चमचे सुक्या नारळाचा कीस, 1 चमचा पांढरे तीळ कढईमध्ये घालून सुगंध येईपर्यंत एकसारखे हलवत भाजून घ्यायचे। भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे। कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणे घालून चांगले साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। तेही बाजूला काढून घ्यायचे। थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल गरम झाले की 1 छोटा चमचा जिरे घालायचे। बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा गुलाबी रंगाचा होत परतून घ्यायचा। 1 चमचा आले लसणाची पेस्ट घालायची, ती छान परतून घ्यायची। आता हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि तयार केलेले वाटण आहे ते 2 चमचे यामध्ये घालायचे। एकसारखं तेल सोडेपर्यंत मसाला परतून घ्यायचा। टोमॅटो बारीक कट करून घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं। मिक्स करून छान भाजून घ्यायचं। आता यामध्ये पुरेसं पाणी घालून घ्यायचं। पाणी जसं तुम्हाला घट्टसर पातळसर असं बनवायचं त्यानुसार घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतले, उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आणि या रश्श्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। गॅस लहान करायचा। 1 चमचा कसुरी मेथी, कोथिंबीर घालून घ्यायची। झाकण ठेवायचं आणि छान अशी 10 मिनिट याची वाफ काढायची। कशासोबतही खाल्ली जाणारी रेसिपी तयार। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब